बातमी आता नाशिकमधून पाहूयात। बातमी कांद्या संदर्भातली। नाशिकच्या लासलगाव रेल्वे स्थानकावरून आज दिल्लीकडे रवाना होणाऱ्या विशेष कांदा एक्सप्रेसच्या नियोजनावर सवाल उपस्थित झालाय। एनसीसीएफच्या बफर स्टॉकमधील 840 टन कांदा 21 बोग्यांमधून दिल्लीला पाठवण्याचं नियोजन होतं। मात्र काल रात्रीपासूनच रेल्वे स्थानकावर रॅक उभा असताना दिवसभरात केवळ एका ट्रकमधून 50 गोण्या कांद्यांचीच लोडिंग करण्यात आली आणि त्यानंतर कांद्याचा मालच स्थानकावर पोहोचला नसल्यानं रेल्वे दिल्लीकडे रवाना होण्याची शक्यता धूसर झाली आहे। त्यामुळे विशेष कांदा एक्सप्रेस नेमकी कधी निघणार, अखेर किती कांदा दिल्लीला पाठवला जाणार आणि नियोजन कुठं चुकलं, असे अनेक सवाल आता उपस्थित झालेत। देशातील अनेक मुख्य शहरांमध्ये कांद्याचे दर हे गगनाला भिडलेले आहेत। 60 ते 70 रुपये किलो दराने कांदा हा विकला जातोय आणि याच पार्श्वभूमीवरती कांद्याचे दर स्थिर राहावे, सामान्य जे ग्राहक आहेत त्यांना कुठेतरी दिलासा मिळावा, यासाठी केंद्र सरकारने बफर स्टॉक जो आहे तो मार्केटला आणण्याचा निर्णय हा घेतलेला आहे। दरम्यान आपण जर बघितलं तर नाशिक जिल्ह्यामध्ये जे एनसीसीएफची केंद्र आहेत, ज्यांनी खरं तर शेतकऱ्यांकडून कांदा हा खरेदी केलेला आहे, तो कांदा जो आहे तो विशेष रेल्वेने दिल्लीला पाठवला जाणार होता। आपण समोर ही दृश्य जर बघितली तर लासलगाव रेल्वे स्टेशनवरील ही दृश्य आहेत। इथे समोर आपण जर बघितलं तर ही विशेष कांदा एक्सप्रेस आहेत आणि या एक्सप्रेसने कांदा जो आहे तो आज खरं तर दिल्लीकडे रवाना होईल। जवळपास जर बघितलं तर 21 या बोगी आहेत, 21 डबे आहेत आणि या 21 डब्यांमध्ये 840 टन एवढा कांदा जो आहे तो खरं तर यामध्ये भरला हा जाणार होता। कांदा जो आहे तो दिल्लीला रवाना केला जाणार होता। मात्र एकंदरीत जर बघितलं तर जवळपास काल रात्रीच्या सुमारास ही ट्रेन जी आहे ती प्लॅटफॉर्मवरती लावण्यात आलेली आहेत। मात्र दिवसभर खरं तर एक सुद्धा ट्रक जो आहे तो कांदा घेऊन इथे पोहोचलेला नव्हता। सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास एका ट्रकमधून जवळपास 40 ते 50 गोण्या भरून कांदा इथे आल्या। इथे आपण जर बघितलं तर मध्ये तो कांदा देखील इथे ठेवण्यात आलेला आहे। मात्र 5 वाजेनंतर इथे कांदा लोडिंग झाल्यानंतर जवळपास म्हणजे आत्ता जरी आपण बघितलं तर 7:30 हे वाजून गेलेले आहेत आणि आत्ता देखील जर बघितलं तर समोर 7:30 वाजेनंतर एकही ट्रक असेल, ट्रॅक्टर असेल किंवा कोणत्याही रूपात कांदा जो आहे तो इथे पोहोचलेला नाहीयेत। त्यामुळे जर बघितलं तर ही संपूर्ण ट्रेन खरंच भरली जाणार का? 840 टन कांदा यातून खरंच रवाना होणार का? असे अनेक प्रश्न जे आहेत ते आता उपस्थित होतोय। त्यामुळे एकंदरीत बघितलं तर आज ही ट्रेन जी आहे ती खरं तर दिल्लीला रवाना होईल अशी शक्यता तरी नाहीयेत। उद्या आता खरं तर किती माल यामध्ये टाकला जातो, किती बोगी भरल्या जातात आणि ही ट्रेन जी आहे ती खरं तर दिल्लीकडे नक्की रवाना तरी कधी होणार, असे अनेक प्रश्न जे आहेत ते उपस्थित होत आहेत। एकीकडे सामान्य ग्राहकांना दिलासा देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, मात्र दुसरीकडे यामुळे सामान्य शेतकरी जे आहेत, कांदा उत्पादक शेतकरी जे आहेत ते कुठेतरी नाराजी हे व्यक्त करत आहेत। व्यापारी असेल, शेतकरी संघटना असेल, यांच्याकडून देखील या निर्णयाला विरोध हा दर्शवला जातोय। कुठेतरी रस्त्यावर उतरण्याचा देखील इशारा त्यांच्याकडून दिला जातोय। कॅमेरामॅन निकी पवार सह प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, लासलगाव।